रोज 2.5 किलोमीटरवर खोल डोंगरदरीत प्रवास केल्यानंतर एका 200 परस फूट विहिरीतून पाणी उपसण्याचे कष्ट म्हणजे संगमनेर तालुक्यातील गारोळे पठारच्या महिलांची रोजची कहाणी आहे। एका सामाजिक संस्थेने ठाकर महिलांची परवड पाहून विहिरीवर एक इलेक्ट्रिक पंप बसवून गावापर्यंत पाईपलाईन सुद्धा टाकून दिली। मात्र वीज कंपनीचा मानवताशून्य कारभार येथेही दिसून आला। अनेकदा मिन्नतवाऱ्या करूनही वीज वितरण कंपनीनं मंजूर वीज जोडणीसाठी साफ दुर्लक्ष केल्यानं आदिवासी ठाकर महिलांची पाण्यासाठीची कष्टप्रद पायपीट भर उन्हामध्ये सध्याही सुरूच आहे। भर उन्हामध्ये चिल्यापिल्यांना कडेवर घेऊन आणि दुसऱ्या हातात हंडा घेऊन ही आहे पाण्यासाठीची रोजची धडपड गारोळे पठार गावच्या ठाकर महिलांची। नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पठार भागातील ही आहे गारोळे पठार वस्ती। या वस्तीवर राहणारे सर्व आदिवासी ठाकर कुटुंब पावसाळा सोडला तर गारोळे पठार वस्तीला 8 महिने पाण्याचं दुर्भिक्ष, त्यामुळे आणि आणण्यासाठी थेट 2.5 किलोमीटर दूर असलेल्या एका डोंगरदरीतील सरकारी विहिरीवर वस्तीतील ग्रामस्थांना अवलंबून राहावं लागतं। पिण्याच्या पाण्यासह धुणी भांडी याच विहिरीवर उरकून घ्यावी लागते, तेही 3 परस खोल असलेल्या पाणी शेंदून। याविषयी येथील सरस्वती मेंगाळ आणि वनिता जाधव यांनी अधिक सांगितलंय। भारत स्वातंत्र्य होऊन आता सध्या 60 ते 70 वर्षे पूर्ण झाले असतील तरी आदिवासी समाजापर्यंत सरकारच्या एकही योजना पोहोचणे असे सुद्धा म्हणता येईल। कारण की आमचे कुरकुंटी गावातील गारोळे पठार ही एक ठाकर समाज वस्ती आहे। हा आदिवासी विभाग अत्यंत दुर्गम भागात आहे। तेथील म्हणजे आमच्या लोकांना सुमारे 2 ते 2.5 किलोमीटर खोल दरीत उतरून पाण्यासाठी जावं लागते। सर्व पशु तहानही इथंच भागवावे लागते। शिवाय धुणे भांडी सर्व पिण्याचे पाणी सुद्धा ह्याच सरकारी विहिरीवरून न्यावं लागतं। आम्हाला काही सामाजिक संस्था मदत करतात, त्यांनी आम्हाला फक्त पाईपलाईन करून दिली, हे त्यांचे मोलाचे कार्य झाले। आम्ही श्रमदानातून पाईपलाईन करून घेतली, ती आमच्या वाडीपर्यंत सोय झाली। परंतु आम्हाला सरकारने निदान त्यासाठी लाईट कनेक्शन तरी द्यावा एवढीच आमची। मोदी सरकार एकीकडे खूप भाषण देतात की विकास झाला पाहिजे, विकास झाला पाहिजे, परंतु हा विकास फक्त शहरांमध्येच का, आमच्या वाड्या वस्त्या किंवा डोंगराळ भागात का हा विकास होऊ शकत नाही। मालपाणी ग्रुपने आम्हाला पाईपलाईन तर करून दिली, परंतु अद्याप 6 महिने झाले, आता 6.5 महिने होतील, आम्हाला त्यासाठी विद्युत कनेक्शन काही दिलेलं नाही। तर सरकारने आम्हाला त्यासाठी विद्युत कनेक्शन द्यावं ही आमची विनंती आहे। डोंगराळ भाग जर सुधारला तरच विकास होऊ शकतो। तर आपण विकासाकडे वाटचाल करतो हे आम्ही कितीतरी वेळा टीव्हीला पाहिलेलं आहे। तर तुम्ही प्रत्यक्षात अंमल करा या गोष्टीचा, आदिवासी भागाला थोडंफार मदत करा। सारखे याची फक्त सर्वे करायचा, हा भाग सोडून द्या। प्रत्यक्षात ठिकाणी पाईपलाईन केली, विहिरीत मोटर बसवण्याची सोय झाली, खांडून वर नेली। सोय व्हावी म्हणून अनेक वेळा पाठपुरावा केला, मात्र सर्वांनीच त्यांची निराशा केली। अखेर संगमनेरमधील मालपाणी उद्योग समूहानं मानवतेच्या दृष्टिकोनातून इथं 4-5 लाख रुपये खर्चून विहीर ते वस्ती अशी 2.5 किलोमीटरची पाईपलाईन टाकली। वर विहिरीवर पाणी उपसण्यासाठी इलेक्ट्रिक मोटरही बसवून दिली, मात्र मागणी करूनही आणि मंजुरी असूनही वीज वितरणनं अद्याप विहिरीवर वीज कनेक्शन पुरवलंच नाही। स्मार्ट सिटी, मेट्रो रेल्वे, समृद्धी महामार्ग अशा योजना पूर्ण करण्यासाठी जीवाचा आटापिटा करणाऱ्या सरकारनं आमच्याकडेही लक्ष द्यावे अशी रास्त अपेक्षा गारोळे पठारच्या महिला व्यक्त करत आहेत। पोर घेऊन पाण्याला यायला लागतं दर दिवस। किती किलोमीटर दररोज पाण्याला लागतं? 2.5 किलोमीटर दर दिवस। घरी कोण राहत नाही, पोर घेऊन दर दिवस पाण्याला येते। त्या गारवाडीपर्यंत पाईपलाईन मालपाणीवाल्याने करून दिलेली, पण त्याला लाईट नाही, वीज नाही, काय नाही। आणि एकतर आम्ही खूप लांब राहतो, 2-2.5 किलोमीटरवर लांब खोल दरीत यावं लागतं पाईपीट करीत। पण हे यांना काही सरकारला याचं नॉलेजच नाही। सरकार ते काही नुसतं शहरापर्यंत बघतं, या वाडी वस्तीपर्यंत काही त्याच्या सुविधा येते नाही। आणि त्याच्यात काय झाले, हे पाईपलाईन झालीच पण लाईटच नाही। दररोज आम्हाला इथपर्यंत यावं, जनावरं घेऊन यावं लागतं, सगळं हाताने पाणी ओढून 30 किलोमीटरवर लांब खोल दरीत यावं लागतं पाईपीट करीत। पण हे यांना काही सरकारला याचं नॉलेजच नाही। सरकार ते काही नुसतं शहरापर्यंत बघतं, या वाडी वस्तीपर्यंत काही त्याच्या सुविधा येते नाही। आणि त्याच्यात काय झाले, हे पाईपलाईन झालीच पण लाईटच नाही। दररोज आम्हाला इथपर्यंत यावं, जनावरं घेऊन यावं लागतं, सगळं
हाताने पाणी ओढून त्या जनावरांना पाणी पाजावं लागतं. एवढंच नव्हे तर ही वाडी कव्हर पाण्या वाचून वंचित राहणार आहे. शहरी भागांना रस्ते, वीज, पाणी पोटतिडकीनं पुरवण्याबरोबरच वायफाय, मेट्रो आदींसह ग्रामीण जनतेचा विरोध डावलून राज्य सरकार समृद्धी महामार्गासाठी आग्रही आहे. दुसरीकडे गारोळे पठारसारख्या अनेक गावं आणि वाडी वस्तींवर पाणी, वीज आदी प्राथमिक सोयींचा वाणवा हे ग्रामीण भारताचं वास्तवाकडे सरकार डोळेझाक करत आहे. प्रत्यक्षातील बिकट परिस्थिती पाहिल्यानंतर सरकारच्या ग्रामीण भारताशी निगडीत समस्यांकडे दुर्लक्षच होत आहे हे चित्र आता समोर येतंय. न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, S9 मीडिया, संगमनेर.